तपोवनातील वृक्षतोडीवर काढला रामबाण उपाय. गिरीश महाजन यांनी पर्यावरण प्रेमींना थेट वृक्ष लागवड करीत दिले उत्तर. सिंहस्थ कुंभमेळा साधुग्राम उभारणीसाठी 1700 झाडे तोडण्यात येणार होती. यावरून राजकारण पेटले होते. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एकतर्फी टीका सुरू होती. वृक्षप्रेमींनी साधुग्राम उभारणीसाठी वृक्षतोडीला प्रखर विरोध केला होता. वृक्षप्रेमींच्या आंदोलनाचा रोख प्रामुख्याने कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात होता. त्याला नाशिकमधील राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊन राजकारण तापवले होते. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे वातावरण भाजपची अडचण करणारे होते. महायुतीचा घटक असलेल्या शिवसेना, एकनाथ शिंदे पक्षासह मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस यासह विविध पक्ष मैदानात उतरले होते. हा भाजपची राजकीय कोंडी करण्याचाच प्रयत्न होता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र पर्यावरणाला आंदोलनाला उत्तर दिले आहे. थेट प्रदर्शन सेंटरची निविदा रद्द करण्यात आली. तपोवनातील सर्व झाडे तोडणार नाही ही भूमिका घेतली. शहरात वाढ झालेली 15,000 झाडे लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेने आता चांगलीच गती घेतली आहे. पंचवटी येथे 7 एकरात NIT महाविद्यालयाच्या पुढाकाराने 2,000 झाडे लावली. नरेडको गृह प्रदर्शनात शहरभर झाडे लावण्याची मोहीम महाजन यांनी जाहीर केली. आता थेट 50,000 झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. तपोवनातील झाडे तोडण्यास साधू संतांनी सहमती व्यक्त करीत महाजन यांना बळ दिले आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपलं नाशिक, हरित नाशिक ही मोहीम जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे बांधकाम व्यावसायिकांच्या नरेडको गृहप्रदर्शनात वेगळीच घोषणा देण्यात आली. या प्रदर्शनाला जेवढे नागरिक भेट देतील तेवढी झाडे बांधकाम व्यावसायिक आपल्या प्रकल्पांमध्ये लावणार आहेत. या सर्व चर्चेत पर्यावरणवाद्यांचे आंदोलन मागे पडताना दिसते. त्यामुळे महाजन यांची वृक्ष लागवड एक्सप्रेस सुसाट निघाली आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.